शिक्षण बचाव समन्वय समिती जिल्हा वतीने आज 2 नोव्हेंबरला आपल्या जिल्हा स्तरावरचं शिबिर शिक्षणाच्या प्रश्नावर आज आयोजित केलेलं होतं। अत्यंत महत्त्वाची अशी चर्चा या शिबिरामध्ये झाली। जवळजवळ 15 तालुक्यांपैकी 9 तालुक्यांचे प्रतिनिधी आज इथे हजर होते आणि जे प्रतिनिधी हजर होते त्याच्यामध्ये शिक्षक होते, शालेय व्यवस्थापन समितीचे लोक होते, त्याच्यानंतर महिलांचं प्रतिनिधित्व होतं, विविध पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी होते। या सगळ्यांच्या उपस्थितीने आज शिबिर संपन्न झालं। यात मुख्यतः शाळा आणि शिक्षण बचावण्याच्या संदर्भातली भूमिका आणि कार्यक्रम यावर चर्चा झाली। लोकांनी उत्स्फूर्तपणे आणि त्यांच्या अनुभवाच्या आधारावर शाळा कशी वाचवता येईल या संदर्भातला कृती कार्यक्रम हा शिबिरामध्ये चर्चेला गेला आणि तो कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला। कृती कार्यक्रमामध्ये विशेषतः की गावाला संघटित करणे, गाव पातळीवर प्रबोधन करणे आणि शालेय व्यवस्थापन समितीला संघटित करण्याची मुख्य कार्यक्रमात निश्चित करण्यात आला। एकंदरीत महाराष्ट्राच्या या संपूर्ण जो प्रश्न शिक्षणाचा उपस्थित झाला आहे त्याला एक मार्गदर्शक म्हणून इतर जिल्ह्यांसाठी हे एक आपल्याला पूरक ठरेल अशी मला खात्री आहे।